मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. अभय जोशी आणि अनिकेत. मग प्रेक्षकांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. निबिडती घोटुलीचे हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये मिलिंद स्फूर्ती आणि राकेश प्रतिष्ठान घोटोली आयोजित बाबा केदारनाथ चषक तुम्ही पाहताय. पावसाळी रबर बॉल स्पर्धा. आज स्पर्धेतला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा शेवटचा सामना आपल्या समोर रंगतोय. घनसोली 11 घनसोली आणि त्यांच्या विरोधामध्ये चला विघ्नेश मध्ये आपल्याला उतरायचंय कारण प्लेअर कमी आहेत. 12वा येस 12वा. चला 12वा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला मेन्शन करा 12वा प्लेअर. बघा घनसोली टीम तुम्ही लक्षात घ्या जर 12वा प्लेअर विघ्नेश मोहिते असेल तर एखादा खेळाडू इंजुर्ड झाला तर इथून त्याला उतरायचा. नो आर्ग्युमेंट्स. ओके. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. स्ट्रायकिंगला अभय जोशी, नॉन स्ट्राईकला अनिकेत. 4 षटकांची ही मॅच. घनसोली लिबन या टीमनं टॉस इथे जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि ओव्हर नंबर 1 मध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी स्वतः कॅप्टन टीमचा नेता लिडिंग फ्रॉम द फ्रंट अमित पाटील आलाय. पहिले षटक टाकण्यासाठी. डीप कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंगॉन आहे डीप मध्ये. एक काऊ कॉर्नरला डीप मध्ये राहुल शेट्टीला तुम्ही पाहताय मिड विकेटला. कोणकर आहे आणि स्कोर लागले डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला बॉल अमित सामन्याला होते सुरुवात. आणि पहिलाच बॉल आडव्या बॅटमध्ये खेळण्याचा प्रयत्न गती थोडीशी कमी केली होती. त्यामुळे पायावरती बॉल लागला. इथे धाव आली नाहीये. पहिला बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती आहे अमित पाटीलचा. डॉट बॉल आलाय. आणि सन्मान्य त्याला असं वाटत असेल आता की मग कशाला उतरलं. सन्मान्य मनोज चव्हाण यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. बाबा केदारनाथ चषक 2024 या पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. बॉलर लिडिंग एज परंतु चूक झाली. वेगाने चेंडू आला होता. सोपं नसतं असं झेल घेणं. विशाल मडवी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये परंतु तो काय करेल. अगदी बॅटला बॉल कट झाल्यानंतर वेग वाढला आणि थोडासा त्याच्या वरून जाण्याचा प्रयत्न होता बॉलचा. त्यामुळे कलेक्शन करणं थोडंसं कठीण झालं. तिथे सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 3. टॉस इथे जिंकलाय. घनसोली पुणे टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पावसाळी रबर बॉल स्पर्धा तुम्ही पाहताय. बाबा केदारनाथ चषक या स्पर्धेचं टायटल. लिफ्टिंग शॉट. शॉट बघूया परंतु एकच धाव. फटका होता. शॉट तर भारी होता परंतु धावा मिळतील फक्त एक. अनिकेत अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न. मोठेमॅनचा चांगला वापर केला होता. बॅकलिपला लवकर खाली आणलं. खरं तर अमित पाटील हा यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं पिकअप.
पिक करत असताना टेक केलाय. तुमची धावसंख्या आहे स्कोर वरती आता 4. बॅकफुटला जाऊन पुलचा फटका. राहुल शेट्टी झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडला सीमारेषा बाहेर षटकार. राहुल शेट्टीने सर्वच काही सोडलंय. झेल सोडला, षटकार सुद्धा दिलाय. आणि मालवणी भाषेमध्ये जर इथे लोक असतील मालवणी भाषेतले मात्र सांगतील की बैल गेलो तो गेलो, जाताना नवाताचं कासुरो हे घेऊन गेलो असं म्हणत असतील. झेल सोडला त्याच्यानंतर होत आल्या. आज मी म्हणेन राहुल शेट्टीचा दिवस नाहीये. ज्यावेळेस 2 मॅचेस आपण पाहिल्या राहुल शेट्टीच्या बॅट मधून धावा फारशा सफिशियंट आल्या नाहीयेत. प्रत्येकाचा दिवस असतो. झेल सोडला, बॉल सीमारेषा पलीकडे अनिकेतच्या बॅट मधून षटकार. 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 10. शेवटचा बॉल शिल्लक. अमित पाटील ऑन मार्क ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा अनिकेतसाठी. यश आणि झेल सोडल्यानंतर काय होतं मित्रांनो, तर मात्र उपद्रव सुरू होतो. त्रास होतो आपल्या टीमसाठी आणि आता त्रास सहन करावा लागतोय. झेल सोडला त्यानंतर अनिकेतचा आणखीन एक चांगला ब्लास्ट. लॉंगॉनच्या बरोबर लॉंगॉन क्लिअर करत असताना बॉल चालला सीमारेषा बाहेर. अनिकेतच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. कॅचेस विन द मॅचेस हे शब्द आता आपल्या स्मरणात नेहमीच राहतील मरेपर्यंत. सूर्यकुमार यादव यानं जो खेळ सोडला असता तर कदाचित 140 कोटी जनतेचं स्वप्न भंग झालं असतं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे बिनगणिबात 16 रन 16. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर म्हणून ते 16 16. आणि निखिल मडबीन जर झेल पकडला तर निलेश पाटील जे गोटोली जे आहेत त्यांच्याकडून ₹200 पारितोषिक दिलं जाईल. आणि निलेश पाटील आणि निखिल मडवी हे औद्योगिक क्षेत्रामध्ये बिझनेस पार्टनर आहेत. प्रत्येक झेलासाठी ₹200 पारितोषिक आहे. निलेश पाटील जे गोटोलीचे आहेत त्यांच्याकडून. ओव्हर नंबर 2 इथे आला गोलंदाजी मार्कवरती शरद कोंडालकर. रॅकेट रॅकेट शॉट मारण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जाऊन आपले ऑर्थोडॉक्स पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे या सर्कलच्या आतमध्ये, त्यामुळे धाव आली नाहीये. डॉट बॉल आलाय. शॉर्ट बॉल हातान फुल केला. स्कोर ऑफ द विकेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव वेगाने कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. ते दुसरी धाव सुद्धा पूर्ण. विशाल मडवीच्या हातामध्ये बॉल ग्रीप झाला नाहीये. बॉल ग्रीप झाला असता तर अभि जोशीला धोपाची घंटा स्वीकारावी लागली असती. 2 धाबा मिळतात अभिला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती आतापर्यंत 18 धाबा. या स्पर्धेला भरभरून शुभेच्छा आलेत. मगाशी प्रमोद पाटील यांचा फोन आला होता सानपाडे कडून आणि या स्पर्धेसाठी प्रमोद पाटील जे सानपाडे जे आहेत त्यांनी भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत. खास करून निलेश पाटील साठी सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा आभार. बॅटची लिडिंग आहे. सिंगल आले आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. आणखीन एक शॉर्ट बॉल. चांगला फटका. गॅप शॉट आहे. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल येतोय चौकार. अभि जोशीच्या बॅट मधून फटकेबाजी चांगली होते आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बुडते आतापर्यंत 23 धावा 23 विदाउट लॉस. सुरुवात चांगली केलेली आहे कारण पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. अमित पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण केलं होतं. अनिकेतनं 2 षटकार झेल सोडल्यानंतर मारले. शरद राऊंड विकेटने पुन्हा एकदा अभिसाठी
हो, ही लाईन चांगली आहे. हा टप्पा चांगला ऑफसाइड ऑप्शन. थोडासा दूर ठेवला बॉल शरीरापासून ऑप्शनच्या बाहेर पडल्यानंतर चेंडूनं उचली घेतली, बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. बीट केला त्याला. डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर मिळते आतापर्यंत किती धावा? 23 धावा. आणखीन एक चांगला फटका बॅकफुटवर जाऊन पुल केलाय आणि स्क्वेअर लेगला प्रतिम झेल टिकलेला आहे. कुणाल कडून रवी जोशी बाद पहिला धक्का बसतोय ऐरोली कोळीवाडा टीमला. बॅक बसलाय बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न बॅटचा टॉप एज लागला आणि जे इलेव्हेशन प्राप्त व्हायला पाहिजे होतं ते प्राप्त झालं नाहीये त्या फटक्यामागे. आणि कुणालच्या माध्यमातून एक प्रतिम झेल येथे टिपण्यात आला आणि पहिला धक्का येथे टीमला बसलाय. ऐरोली कोळीवाडा या टीमची धावसंख्या आहे स्कोर ते आतापर्यंत 23 ला 1. अखेर शरद कोंडलकरने विकेट प्राप्त केली आपल्या टीमसाठी ब्रेक थ्रू दिलाय शेवटच्या बॉल वरती. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11:30च्या सरासरीने धाबा आलेले आहेत. एक गडी बाद 23. 4 षटकांची मॅच ओव्हर नंबर 3 साठी आता राहुल शेट्टी गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. ते बॅटिंग साठी काय करता आलं नाही परंतु बॉलिंग बघूया कशी होते. बॉलिंग साठी कसा रिॲक्ट होतो हा गोलंदाज राहुल शेट्टी. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये शरदनं कमबॅक केलाय. या ओव्हरमध्ये शरदनं फक्त 7 धावा दिल्या आणि एक विकेट प्राप्त केला. सामने होते सुरुवात ओव्हर नंबर 3 ची सुरुवात राऊंड विकेटने राहुल शेट्टी. हो पहिलाच बॉल अगदी तिखट बाउन्सर पडल्यानंतर पहा अगदी तोंड आणि नाका समोरून गेलाय. भयंकर मारत विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आता कमबॅक करतोय राहुल बॉलिंगच्या आधारे. यावेळेस चांगला ऑन ड्राईव्हचा फटका शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. फक्त सिंगल मिळेल अनिकेतला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 24 माफ करा 23 नंतर 24 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 23 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलवरती सिंगल. आता स्ट्राईक रोटेशन झालंय. स्ट्राईकला घेता फलंदाज मनोज. बॉलला लेप केलाय सोडून दिलाय अशा नजरेनं परंतु इथे फायदा झाला नाहीये. डॉट बॉल आलाय राहुल शेट्टीकडून. मनोजनं चांगली बॅटिंग केली होती महापौर टीमच्या विरोधामध्ये. अक्षरशः त्यांच्यावरती तुटून पडला होता. बघूया या मॅच मध्ये कसा रिएक्ट होते. बॅटिंग करत असताना इथे फसला फटका ओव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे. खरं तर हा जेल इम्पॉर्टंट होता महत्वाचा होता आपल्या टीमसाठी परंतु कुठल्याही कबर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केला नाहीये. जय होता जय ठाकूर. 2 धाबा मिळतात. टीमची धावसंख्या 26. समोर दिला ओव्हर पिच बॉल. मी ओव्हर पिच बॉलला मात्र तिथे सोडणार नाहीये मनोज. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल अगदी काल्या पडद्यावरती ठोकलाय. हा षटकार मनोजनं. आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर म्हणून ते 30 धाबा 30. 32 माफ करा 32. इथे सिंगल मिळते मनोजला आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे स्कोर बनवते तो 30 धाबा. ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 परंतु या ओव्हरमध्ये धावा आल्या राहुल शेट्टीच्या 10. पहिल्या ओव्हरमध्ये 16 दुसऱ्या ओव्हरमध्ये शरदनं कमबॅक केलं 7 रन दिले. एक विकेट प्राप्त केली त्यानंतर या ओव्हरमध्ये 10 रन आल्या. अशा पद्धतीनं ओव्हर नंबर 3 संपलेले आहेत.
आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर त्या टीमची धावसंख्या अखेर स्कोर होते पर्यंत 33 धावा, 33 लॉस ऑफ 1 विकेट्स. लास्ट ओव्हर मध्ये कुंदन पारकर गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला आणि स्ट्रायकिंगला आहे फलंदाज मनोज मनोज चव्हाण. आज मनोज चव्हाण बरसलाय. आज त्याचा दिवस आहे. प्रत्येक मॅच मध्ये धावा काढल्यात त्याने. मनोज चव्हाण शेवटचं षटक खेळण्यासाठी तयार. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या टोटल 33 धावा स्कोर कार्ड वरती. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांना आता रन घेतलेला आहे आणि पाच सिग्नल करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 34 धावा 34. या स्पर्धेचा टेलिकास्ट तुम्ही पाहताय. जरी एक कॅमेरा असला तरी क्वांटिटी आणि क्लॅरिटी तुम्ही पाहताय जीटीसीच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. बॅटला स्लाइस करत असताना बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळते मनोज सिंगला, मनोज चव्हाणला आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे 35. खरोखर या ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा आल्या नाहीयेत. थोडस लगाम ठेवलाय कुंदन पारकरनं. हो बॅटची लिडिंग एज. तिथे पहा घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल गेला त्यामुळे सिंगल येते आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 36. तीन बॉल आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. समोर मारलाय लॉंग ऑफला. तिथं क्षेत्ररक्षक पहा. बॉल अडवण्याच्या अगोदरच तो स्किड झाला आणि त्याला माहितच नाही पडले की बॉल कुठून गेलाय. सीमारेषा पलीकडे. हे आहे कौशल्य रबर बॉल क्रिकेटची मजा. किंवा तो सांगतो प्रेक्षक बॉल कुठे गेलाय. चांगला पंच. ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफ क्लिअर करणारा मनोज चव्हाणच्या बॅट मधून हा चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 40. 4-0. 40 धाबा स्कोर कार्ड वरती. अजून 3 बॉलचा खेळ. 3 बॉल मध्ये 2 मोठे फटके आले तर एक फायटिंग स्कोर तयार होईल ऐरोली कोलीवाडा टीमसाठी. हो गती काढली होती ऑन साइडला. नटराज मुद्रेनं मात्र थोडासा ढकललाय. क्लिक ऑफ द रेस मनगटी छायानं. फक्त सिंगल रोटेट झाली आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 41 या आकड्यावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे लास्ट ओव्हर मधला. ऐरोली कोलीवाडा विरुद्ध घनसोली 11. 6 सेमी फायनलचा पहिला सामना तुम्ही पाहताय. हो इथं बेगेट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि बाईच्या स्वरूपामध्ये ते घोषांकी क्षेत्राचे करण्यात येते आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 42. शेवटचा बॉल शिल्लक. या बॉल मध्ये मोठा फटका पाहिजे ऐरोली टीमसाठी. 42 धाबा झाल्यात स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल या इनिंगचा. हो आला फटका. लाफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑनला क्लिअर करतो आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. अनिकेतच्या बॅट मधून एक मोठा धमाका. बॉल सीमा पार. षटकार अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला. टीमची धावसंख्या 48 या आकड्यावरती आणि 49 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे घनसोली 11 टीमच्या समोर. 49 to win.
चला पावसाला तर सुरुवात झालेली आहे. 49 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. म्हणजे 12.25 च्या धावगतीने आता धाबांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. उपांत्य फेरीचा हा सामना मिलिंद स्फूर्ती आणि राकेश प्रतिष्ठान घोटोली आयोजित बाबा केदारनाथ चषक तुम्ही पाहताय. 2024 चा पावसाळी फुटबॉल क्रिकेटचा महासंग्राम. आज या स्पर्धेतला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा शेवटचा सामना आपल्या समोर उभा जातो. घनसोली पण घनसोली विरुद्ध बोरिवली कोलीवाडा या दोन टीमच्या दरम्यान घनसोली पण या टीमने टॉस जिंकला. उत्तम गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी करत असताना पहिल्या डावामध्ये बोरिवली कोलीवाडा या टीमनं 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा बनवल्या 48. 49 धावांचं लक्ष या मॅच मध्ये सेट केलंय घनसोली या टीमच्या समोर. म्हणजे 12.25 या धावगतीने धाबांचा पाठलाग आता करायचा आहे आणि तो पाठलाग करण्यासाठी सलामीच्या जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. निखिल मडबी आणि त्याच्या जोडीला राहुल शेट्टे. घनसोली पण या टीम कडून सलामीची जोडी राहुल शेट्टे, निखिल मडबी मैदानाच्या आतमध्ये. चला सामन्याची सुरुवात लक्ष ठेवण्यात आलेलं आहे या मॅच मध्ये. 49 धावांचं स्ट्राईकला आहे राहुल शेट्टी, नॉन स्ट्राईकला निखिल मडबी आणि गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकाला सुरुवात करतोय क्रिकेट टेकर गोलंदाज अब नवी मुंबई क्रिकेट हरिओम. ओव्हर नंबर 1 मध्ये राहुल विकेटने पहिला बॉल हरिओमचा. पहिलाच बॉल पाळते टाकलाय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कुठलाही संपर्क झाला नाहीये बॅट अँड बॉलचा, त्यामुळे धाव आली नाहीये. पहिला बॉल अगदीच चांगला टप्प्यावरती हरिओमचा डॉट बॉल आलाय. मोठ्या बॉलची आपल्याला सांगता पाहायला मिळाली या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉल मध्ये. दुसरा बॉल कमी गतीने फुलटॉस बॉल ऑन रेते गेला डीपचा क्षेत्ररक्षक धावते लॉंग ऑन रिझनचा भरपूर वेगाने. तोपर्यंत एकच धाव. राहुल ऑफ द मार्क सिंगलनं आपलं खातं उघडलं. सिंगल बरोबर संघाचा श्री गणेशा येथे होत आहे. त्यांची धावसंख्या स्कोर वरती 1. 49 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 12.25 च्या धावगतीने धाबांचा पाठलाग करायचा आहे. सोपं नाहीये. संघर्ष करावा लागेल. निखिल मडबीला मात्र थांबावं लागेल या मॅच मध्ये. अगोदरच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली निखिल. इथे बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न आणि इथे थोडीशी दुखापत आहे अंपायर साठी. बॉल अडवण्याचा प्रयत्न हरिओमचा झाला. तिथून बॉल अडवण्याचा प्रयत्न सोडला आणि ते अगदी खांद्यावरती पाठीवरती लागल्या अंपायरच्या. त्यामुळे 2 धाबाला निखिल मडबीच्या बॅट मधून आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर पुढे ते 3 बॉलचा खेळ संपल्या. टीमची धावसंख्या स्कोर पुढे ते 3. ओहो इथे पहा बॅकफुट जाऊन कट करायचा होता थोडासा निखिलसाठी. हा बॉल मात्र खाली गेला देखील कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव बॉलची पुन्हा सांगता आपल्याला पाहायला मिळाली. या ओव्हरचा जर विचार केला तर व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते हरिओमच्या माध्यमातून. 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत हरिओमनं. पुन्हा एकदा पहा बॅटची कडा घेतली प्लेड होण्याचा प्रश्न येतो. रनची संधी आहे परंतु नाहीये. 1 रन कंप्लीट झाली. ठीक सिंगल. अगदी चोरटी धाव आपण क्रिकेटमध्ये म्हणत असो ती पूर्ण केली दोन्ही बॅटरनं.
आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोर म्हणून ते 4. 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलमध्ये फक्त 4च धावा. कुठलाही रूम दिला नाहीये हरिओमने मोठा फटका खेळण्यासाठी दोन्ही बॅटरला. 49 धावांचं लक्ष आहे. फक्त 4 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. चला तो शॉन थोडासा बाहेर काढा. ओव्हर चेक करतो वाटते. फटका चांगला ओव्हर पिच बॉल आणि त्याला उडवलाय अनऑर्थोडॉक्स स्टाईलला बॉल सीमा रेषा पलीकडे लॉंग ऑन आणि मिड विकेटचा एरिया क्लिअर करत असताना बॉल सीमा पार राहुल शेट्टीच्या बॅट मधून येतोय षटकार. या ओव्हरऑल स्पर्धेतला पहिला षटकार येतो राहुलच्या बॅट मधून. आज राहुल बरसला नाहीये परंतु लास्ट मॅच मध्ये आता राहुलनं सुरुवात चांगली केली आहे. या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर पुढे ते 10 रन. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 10. आता 18 बॉल शिल्लक. 18 बॉल मध्ये अजून 39 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केलेली आहे. प्राइस विकेट होती. पहिला बॉल डॉट त्यानंतर विकेट. बॅटची लिडिंग एज घेतली आणि ते निखिल मगदीला बाद केलं मनोज शबान. टीमची धावसंख्या आहे स्कोर मध्ये आतापर्यंत हा आता 16 बॉल शिल्लक आहेत. 16 बॉल मध्ये इथून करायचे 39. आणि अशा परिस्थितीमध्ये आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शरद कोंडालकर बॅटिंग साठी आलाय. पहिला बॉल इथे सोडून दिला. लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग त्यामुळे पंच गुरुनाथ पाटीलचा सिग्नल येतो वाईट +1. अशा 2 धाबा येते आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे 12. हरिओमनं चांगली गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये. आता 16 बॉल मध्ये अजूनही 37 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. इथे पहा फटका फसलाय. पवानचा क्षेत्ररक्षक आहे. बॉलच्या खाली तिथे झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडल्यानंतर मात्र सिंगल प्राप्त झाली शर्यतीसाठी आणि सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. म्हणजे आता 15 बॉल मध्ये करायचे आहेत 36 धावा. 15 बॉल 36 समीकरण कट मॅच आहे. राहुल शेट्टी आहे जोपर्यंत तोपर्यंत मॅच ऑन राहील घनसोली टीमसाठी. तर राहुल शेट्टीच्या बॅट मधून आजचा फटके येतात. या अगोदर सुद्धा आला होता
आता सुद्धा आलाय आणि बॉल पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुलच्या बॅटमधून धमाका षटकार. हे षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर म्हणून 19 धावा. हो, ही लाईन चांगली आहे. अगदी स्पीड झाला बॉल. पडल्यानंतर ऑफस्टंपला वरती टाकला बॉल आणि थोडासा हलकासा मात्र तो मध्ये आला. राहुलसाठी खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धा बॉलचे सांगता होते. एक एक डॉट बॉल. अगदी दबाव वाढेल घनसोली टीमचा. त्यावेळेस ऑन ट्राय केला. इथं सिंगल मात्र कंप्लीट झाली कारण मिळून आहे तिथे अगदी क्लोज. आणि या सिंगलच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या टोटल 20 धावा झालेल्या आहेत. म्हणजे आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही 29 धावा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये इथून धावांची गरज आहे 29. वाडा मॅच. सामना आता रंगलाय. सामना आता तापलाय. की मगाशीच उल्लेख केला आता राहुल शेट्टीचा सकाळपासून दिवस नव्हता परंतु या मॅच मध्ये राहुल परततोय. 2 षटकारांच्या सहाय्याने तो खेळतो एक 14 या धावसंख्येवरती. आणि संघाची धावसंख्येचा जर विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती हितेश आलाय. 12 बॉल 29 रन. पहिलाच बॉल खराब लाईन खराब टप्पा त्यामुळे पंच सांगतात व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर. ही सुद्धा वॉर्निंग आता स्वीकारावी लागेल हितेशला. आता थोडासा दबाव आहे. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 21. हो इथे पॉवर टाकलाय पंचांकडे स्ट्रॉंग अपील. सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि अंपायरचा सिग्नल येतोय लेग बाईचा. आज गुरुनाथ पाटील अगदी वेगळ्या ढंगामध्ये आहे. मगाशी त्याच्या अटीवरती लागला खरा बॉल परंतु वाटतं की बामची सोय करायला लागेल असं वाटतं मला. पण टेनिस पेक्षा रबर बॉल अगदी जोमाने लागतो. कमलेश फटका बसलाय मिस्तामिक स्ट्रोक फक्त सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 23 म्हणजे अजूनही धावांची गरज आहे. 10 बॉल मध्ये 26. 10 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये घनसोली इलेव्हन या टीमला जिंकण्यासाठी. सेमीफायनलचा सामना तुम्ही पाहताय त्या स्पर्धेतला. हो टर्न अँड बाउन्स पडल्यानंतर पहा तिथे तिथूनच टेक ऑफ केलं आणि बेट करून दिला. तिथे टेकअपच झाला नाहीये राहुलसाठी हा बॉल. चला नो आर्ग्युमेंट्स फॉर अंपायर. अंपायर वरती दबाव आणू नका. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. डॉट बॉल आला म्हणजे 9 बॉल 26 करायचे आहेत. अप्रतिम गोलंदाजी कमबॅक करतोय हितेश या ओव्हर मध्ये. खूप विकेट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली तिथे सिंगल आली. सिंगल डबल काम चालणार नाहीये. मोठ्या फटक्यांची आता नितांत गरज आहे. त्याच कारण आहे 8 बॉल शिल्लक आहेत आणि 25 धावा पाहिजे. म्हणजे सिंगल डबलचा काम राहिला नाही या मॅच मध्ये. धमाकेदार धमाके करायला लागते या मॅच मध्ये. 8 बॉल 25 धावांची आवश्यकता. टीमची धावसंख्या स्कोअर वर होते 24. 49 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. इथे पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. इथे रनआउट व्हावं लागेल शरद कोंडाळकर बाद. काहीच जमलं नाहीये शरद कोंडाळकरला. अडचणत होता मोठ्या फटकांची गरज होती परंतु प्रयत्न केला परंतु त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले नाहीयेत आणि ते अखेर त्याला रनआउट व्हावं लागतंय. आता प्रेशर वाढलाय दबाव वाढलाय कारण बॉल शिल्लक आहे 7 आणि 7 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 25 धावा. हे समीकरण राहिलं या मॅच मध्ये घनसोली टीम साठी. आणि अशा कंडिशन मध्ये आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक लेजेंड खेळाडू विशाल मांडवे
त्यानं अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली. मगाशी विघ्नेश मडवींना सुद्धा या खेळाडूचा जिक्र केला, उल्लेख केला, की टेनिस बॉल क्रिकेट पासून त्याचा प्रवास, परंतु एम-आर-आय बॉल पासून त्याचा प्रवास सुरू झाला. ज्यावेळेस व्हाईट कलरचा एम-आर-आय बॉल यायचा. त्यावेळेसला फटका चांगला मिड विकेटला क्षेत्ररक्षकाकडे झेल सोडला, बॉल सुटला आणि बॉल सीमारेषा फरार. 4 धावा. मॅच अजूनही संपली नाहीये. कारण राहुलच्या बॅटमधून आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 28 धावा झालेल्या आहेत. ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा, आता 6 बॉल आणि करायचे आहेत 21 धावा. 6 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. जोपर्यंत राहुल आहे तोपर्यंत मॅच ऑन घनसोली टीमसाठी. कारण राहुल आता बरसतोय. राहुलच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आलेल्या आहेत. तर 2 षटकार 1 चौकारांच्या साहाय्यानं 18 18 या धावसंख्येवरती आता तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 21 धावांची गरज, परंतु स्ट्रायकिंग इनला विशाल मांडवे आहे. आणि अशा कंडिशनला आता लास्ट ओव्हर मध्ये जबाबदारी दिली लास्ट ओव्हरची. राज राजला आता मॅच वरती राज करायचंय. 6 बॉल 21, पहिल्या बॉलवरती मोठा फटका आला तर कमबॅक होईल, दबाव वाढेल समोरच्या टीमच्या विरोधामध्ये. राज राऊंड द विकेटने गोलंदाजी मार्गवरती तयार. स्ट्रायकिंग इनला विशाल मांडवे, तो नुकताच आलाय मैदानामध्ये. पहिलाच बॉल बॅकवर्ड जाऊन पूल करायचा होता. बॅकची आतली कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय विकेट किपरच्या भरून घोषणकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या टोटल 29. आता 5 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. या बॉल वरती मोठा फटका पाहिजे म्हणजे पाहिजे, तरच कमबॅक होईल घनसोली टीमचं. आशा वाढतील विजयाच्या. ओहो, इथे पहा जम्पिंग अपी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, सिग्नल व्हाईट बॉल. 1 फॉर दी ओव्हर सुद्धा वॉर्निंग दिली जाते. 5 बॉल 19 धावांची गरज. रन झाल्या 30. 49 धावांचं लक्ष होतं. टोटल रन झाल्या 30. आता 5 बॉल आणि 19 धावा. हो, आला फटका. नितांत गरज होती. ओव्हर पिच बॉल आणि या लेंथला तुम्ही विशालला बॉल टाकू शकत नाहीये. बॉलला हुक केला, बॉलला पाठवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉल सीमा पार षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या टोटल 30 या आकड्यावरती. म्हणजे आता 4 बॉल शिल्लक आणि करायचे आहेत 13 धावा. वाढ मॅच. 4 बॉल 13. अगदी मोक्याच्या क्षणी फटका आला विशाल मडबीच्या बॅट मधून. आता मोमेंट फटका, ज्या मोमेंटमची गरज होती, ज्या फटक्याची गरज होती, मोमेंटमला षटकार आलाय. हो, चांगला यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर. उत्तरच नव्हतं विशाल मडबीकडे. दांडी गुल काठी काढली विशाल मडबीची. गोलंदाज राजनं आणि फलंदाज बाद होतोय. विशाल मडबी बॅक बॅक इन पॅव्हिलियन. म्हणजे 3-13 कोणाचे वाचतील आता हे बघायचंय. 3 बॉल 13. पण मराठीमध्ये एक म्हण म्हणतो ना, 3-13. तुझे 3-13 वाजतील, पण ह्या मॅच मध्ये बघायचं आहे कोणाचे 3-13 वाजतील. कारण 3 बॉल 13 धावांची आवश्यकता असते या मॅच मध्ये. आणि अशा कंडिशन मध्ये, अशा परिस्थितीमध्ये आता नवीन फलंदाज स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. अमित पाटील आता जावा लागेल, म्हणजे इथे रन आली नाहीये. 2 बॉल 13. बघूया अंपायर काय सिग्नल करतायत, काय निर्णय देतात या मॅच मध्ये या बॉलवरती. चला, अंपायर डिसिजन देतील. कारण स्ट्राईक चेंज झाले आहे की नाही, एकमेकांना क्रॉस झाले की नाही. चला, नाहीये म्हणजेच नॉट आउट, म्हणजे स्ट्राईक चेंज नाहीये. एकमेकांना क्रॉस झाले नव्हते. खूप चांगला डिसिजन पंचांचा. म्हणजे आता 2-13.
2 बॉल 13 धाबांची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट चेस हा स्पर्धेतला नियम. म्हणजे 13 धावा तुम्हाला 2 बॉलमध्येच काढाव्याच लागतील. 2 बॉल 13 राजनं राज केलाय. षटकार मारल्यानंतर पुन्हा रंगवून काय असतं ते दाखवलं राजने या ओव्हरमध्ये. बॉल हवेत केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ते फायदा होणार नाहीये. एकच रन. आता 1 बॉल 12. 1 बॉल 12 धावांची आवश्यकता. 1 बॉल 12 धावांची आवश्यकता. राज याच गोलंदाजाला 5 बॉलमध्ये 5 षटकार मारले होते आणि त्याच गोलंदाजाला